नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। बघा, आपण जी क्वेश्चन अनालिसिस सिरीज चालू केलेली आहे त्यामध्ये जीके आणि करंट अफेअर्सचं सकाळी आपण 8 वाजता व्हिडिओ पाहत आहोत, तसंच आपण सायंकाळी 5 वाजता मराठी चे व्हिडिओ पाहत आहोत। तर यामध्ये बघा, आजचा आपला हा चौथा पार्ट आहे मराठीचा, ज्यामध्ये आपण अनालिसिसच केलेला आहे, परंतु आपण काय करत आहोत की सगळे टॉपिक इथे कव्हर करत आहोत, म्हणजे वेगवेगळ्या टॉपिकवरचे क्वेश्चन आपण इथे घेतलेले आहेत, ना की एकाच टॉपिकवरचे। तर बघा, आता आजचा पहिला क्वेश्चन आहे आपला, खालील शब्दापैकी अनेक वचन असलेला शब्द ओळखा। तर हे जे प्रश्न आहेत, हे वचन जो चॅप्टर आहे, वचन हा जो चॅप्टर आहे मराठीचा, तर यावरचे आपण क्वेश्चन इथे कव्हर केलेले आहेत। तर बघा, इथे पहिला क्वेश्चन काय आहे, खालील शब्दापैकी अनेक वचनी असलेला शब्द ओळखा। तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 4 नंबरचं, कारण शाळा हे दोन्ही वचनात सारखा शब्द असतो, एक वचनात आणि अनेक वचनात, दोन्ही वचनात शाळा हा शब्दच कंटिन्यू केला जातो, म्हणजे शाळा हा शब्द अनेक वचनी पण आहे आणि एक वचनी पण आहे, परंतु आपल्याला काय विचारलंय, अनेक वचनी विचारलाय, म्हणून आपण शाळा तर घेऊ शकत नाही। बघा, आता झाड हा शब्द जो आहे, तर झाड हा शब्द एक वचनी आहे, एक वचनी, कारण झाडे हा शब्द कसा आहे, अनेक वचनी, आणि इथे काय दिले, झाड, म्हणून हे देखील आपलं उत्तर नाही। तर बघा, घरटे, घरटे हा शब्द कसा आहे, तर हा देखील एक वचनी आहे, एक वचनी आहे, कारण घरटी जर असता, घरटी हा शब्द जर असता तर तो अनेक वचनी झाला असता। आता इथे 4 नंबरचं जे ऑप्शन आहे घरटी, परंतु इथे थोडी प्रिंट मिस्टेक झाली, तर हा शब्द ओके आहे, घरटी असा हा शब्द जो आहे तो अनेक वचनी आहे, म्हणून आपलं 4 नंबरचा पर्याय करेक्ट आहे। बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे, चांदणी या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा। तर चांदणी या शब्दाचे वचन बदलून आपल्याला जे रूप येणार आहे ते शोधायचे। तर चांदणी ही एक वचनी शब्द आहे, तर त्याचं आपल्याला अनेक वचनी केलं तर कसं रूप होतंय, चांदण्या, चांदण्या हा शब्द तयार होईल, म्हणजेच पहिलंच ऑप्शन आपलं करेक्ट असणार आहे, कारण इथे इथे एक वचनी दिलेला आहे, एक वचनी, आणि इथे अनेक वचनी शब्द दिलेला आहे, अनेक वचनी, म्हणजेच इथे काय सांगितलंय, वचन बदलायचे, म्हणजे जरी ते एक वचनी असेल तर अनेक वचनी करायचे, किंवा अनेक वचनी असेल तर एक वचनी करायचे, आणि क्वेश्चन मध्ये आपल्याला एक वचनी दिलेला असल्यामुळे आपल्याला काय करायचे, अनेक वचनी करायचे। आता एक वचनी असेल तर ती एकच संख्या असेल, आणि अनेक वचनी असेल तर त्याच्यामध्ये वाढ झालेली असेल, किंवा एकापेक्षा जास्त संख्या असणार असं। तर बघा, आता पुढचा क्वेश्चन पाहूया, तळे या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा। तर बघा, तळे हा जो शब्द आहे याचे वचन बदलायचे, आणि आपलं त्याचं वचन बदलून जे रूप तयार होणार आहे ते इथे शोधायचे। तर तळे ह्याचं करेक्ट आन्सर आहे 2 नंबरचा ऑप्शन, तळी, कारण तळे हे एक वचनी शब्द आहे, कसा, एक वचनी। कधी कधी आपण ग्रामीण भाषेत किंवा आपली जी बोली भाषा असते त्यामध्ये बोलताना तळे म्हणलं की आपल्याला ते अनेक वचनी वाटतं, परंतु तसं नसून तळे हा जो शब्द आहे तो एक वचनी आहे, आणि तळी हा शब्द जो आहे तो अनेक वचनी आहे, अनेक वचनी। तर बघा, आता पुढचा क्वेश्चन आहे, लाटणे या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा। लाटणे हा शब्द कसा आहे मग, तर हा देखील एक वचनी शब्द आहे, लाटणे हा देखील कसा आहे, एक वचनी शब्द आहे। मग आपल्याला वचन बदलायचे आणि रूप शोधायचे, तर लाटणेचं काय होईल मग अनेक वचनी, तर लाटणी तयार होईल, म्हणजेच 3 नंबरचं उत्तर आपलं असायला पाहिजे, लाटणी, जे की अनेक वचनी आहे, अनेक वचनी आहे। तसंच पुढचा क्वेश्चन पाहता, आंबे या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा। तर आंबे या शब्दाचे वचन बदलून जे रूप होणार आहे, इथे तुम्हाला एक सांगू शकते की आंबे हा शब्द जो आहे तर हा अनेक वचनी आहे, अनेक वचनी। तर ह्याचं रूप बदलून काय येईल ह्याचं उत्तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात। तसंच पुढचा क्वेश्चन आहे, गायी या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा। तर बघा, गायी हा जो शब्द आहे तर हा अनेक वचनी आहे, तर ह्याचं एक वचनी रूप कोणतं आहे, तर ते आहे 2 नंबरचं ऑप्शन, गाय हे त्याचं एक वचनी रूप आहे, म्हणजेच 2 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे। तर बघा, पुढचा क्वेश्चन आहे, मुली या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा। तर बघा, मुली हा शब्द कसा आहे, तर हा अनेक वचनी आहे, अनेक वचनी शब्द आहे, कारण मुली या शब्दामध्ये बहुतेक मुलींचा याच्यामधून बोध होतो, किंवा जास्त मुलींचा याच्यामधून एकापेक्षा जास्त मुली असणाऱ्यांचा इथे बोध होतो, परंतु आपल्याला एक मुलगी दाखवायचं असेल तर त्याचा पर्याय कोणता आहे ते मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात। तर बघा, एक इथे अनेक वचनी आहे, त्याचं एक वचनी रूप शोधून मला सांगू शकता। पुढचा क्वेश्चन आहे, रिकाम्या जागेसाठी सर्वात अधिक योग्य शब्दाची निवड करा। गुरुजींनी निबंधासाठी सर्वांना डॅश डॅश वाटले।
वाटले या शब्दावरून आपल्याला काय बोध होतो, तर इथे अनेकवचनी शब्द असायला पाहिजे असा बोध होतो. तर गुरुजींनी निबंध लिहिण्यासाठी सर्वांना काय वाटलं असणार आहे? कागद वाटलं असणार आहे का कागदे वाटले असणार आहे, कागदा की कागद? तर ह्याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? अनेकवचनी शब्द इथे शोधायचा आहे, म्हणून आपलं करेक्ट आन्सर आहे एक पर्याय. कारण कागद या शब्दाचे अनेक वचन कागद असेच होतं, किंवा कागद हा जो शब्द लिहितो आपण तेव्हा इथे एक वचनात पण असाच लिहिला जातो आणि अनेक वचनात पण असाच लिहिला जातो. म्हणजेच गुरुजींनी निबंधासाठी सर्वांना कागद वाटले असं त्याचं अर्थ होतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा, रिकाम्या जागेसाठी सर्वात अधिक योग्य शब्दांची निवड करा. भिंतीवर ठिकठिकाणी लावले होते. तर भिंतीवर ठिकठिकाणी लावले होते, इथे लावला होता असं आहे का? तर नाही, ते लावले होते. लावले होते याच्यावरून आपल्याला अनेक वचनाचा बोध होतो. आणि अनेक वचनात तर मग खाली काय ऑप्शन आहेत? आरशी, आरशा, आरसे आणि आरशे. तर अनेक वचनी ह्याच्यातला करेक्ट शब्द कोणता आहे? 3 नंबरचा आरसे. भिंतीवर ठिकठिकाणी आरसे लावले होते असं त्याचा अर्थ होतो. बघा पुढचा क्वेश्चन आहे, खालील शब्दातून अनेक वचनी शब्द ओळखा. तर अनेक वचनी शब्द कोणता आहे याच्यातला? तर तो आहे डबे. कारण या डबे या शब्दावरून आपल्याला अनेक डब्यांचा बोध होतो. असा जर असतं डबा तर हे आहे एकवचनी, परंतु इथे दिले डबे म्हणजेच हे आपला शब्द करेक्ट आहे अनेकवचनी. तसंच खेळणे हा कसा आहे? एकवचनी शब्द आहे, एकवचनी. आणि जर खेळणी असा शब्द असता तर तो आहे अनेकवचनी. तसंच तळे हे देखील कसं आहे? एकवचनी. मी याच्या अगोदर सांगितलं होतं तळी हा शब्द अनेकवचनी आहे, परंतु तळे हा शब्द एकवचनी आहे. तसंच पातेले हा शब्द देखील एकवचनीच आहे. पातिली जर असतं तर ते अनेकवचनी राहिलं असतं. तर अशा प्रकारे आपण इथे एकवचन अनेकवचन शिकत आहोत. तर बघा आता पुढचा क्वेश्चन आहे, खाली दिलेल्या शब्दापैकी पुल्लिंगी शब्द ओळखा. तर हा जो क्वेश्चन आहे हे लिंग विचार. इथून पुढे आपण लिंग विचार या टॉपिकवरचे क्वेश्चन घेतलेले आहेत. लिंग विचार हा जो टॉपिक आहे याच्यावर देखील आपल्याला 2-3 क्वेश्चन मराठीमध्ये येतात. तर बघा खाली दिलेल्या शब्दापैकी पुल्लिंगी शब्द ओळखायचा आहे. तर बघा पहिलं ऑप्शन आहे नदी, दुसरा आहे कणीस आणि तिसरा आहे देखावा आणि चौथं ऑप्शन आहे झाड. तर जेव्हा आपण लिंग शोधत असतो त्यामध्ये लिंग शोधण्यासाठी ग्रामरमध्ये असे काही रूल्स दिलेले नाहीत. तर आपण काय करायचं, तो, ती, ते हे शब्द त्याला जोडून पाहायचे आणि त्यावरून आपण लिंग ठरवायचं असतं. लिंग ओळखताना तो हा शब्द एकवचनी पाहिजे. तो, ती, ते यावरून आपण लिंग ओळखू शकतो. तर बघा आता इथं नदी जी आहे, आपण नदीला तो नदी लावू शकतो का? नाही. ते ग्रामॅटिकली करेक्ट वाटतंय का? नाही. किंवा आपल्या बोलीभाषेत देखील करेक्ट वाटत नाही. तसंच ती नदी, तर यस ही तिथे सुटेबल होत आहे ती नदी, म्हणून हे कसं आहे? स्त्रीलिंगी आहे. तसंच कणीस, ते कणीस, तो कणीस किंवा त्या कणीस असं लावून आपण त्याचं लिंग शोधू शकतो. तर बघा आता ते कणीस इथे कसं आहे? नपुसकलिंगी. तसंच देखावा, आता ती देखावा म्हणू शकतो का? तर नाही. किंवा त्या देखावा नाही. तो, यस इथं तो देखावा म्हणजेच हे कसं आहे? पुल्लिंगी. म्हणजेच आपलं 3 नंबरचा पर्याय करेक्ट आहे. आणि ते झाड हे कसं आहे? नपुसकलिंगी. तर बघा आता पुढचा क्वेश्चन पाहूया, पुढील शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. आता सिंह हा शब्द दिलेला आहे ना आपल्याला, स्त्रीलिंगी रूप शोधायचंय. तर बघा सिंह या शब्दाला इन प्रत्यय जर जोडला आपण तर त्याचं स्त्रीलिंगी रूप होईल सिंह, सिहीन. म्हणजेच 2 नंबरचा पर्याय आपला करेक्ट राहील. इथं पहिली वेलांटी दिलेली असल्यामुळे हे ऑप्शन चुकीचं आहे. सिहीन या शब्दाला दुसरी वेलांटी करेक्ट आहे, म्हणून 2 नंबरचा ऑप्शन आपलं बरोबर राहील. पुढचा क्वेश्चन पाहता, पुढील शब्दांचे लिंग ओळखा. पुरणपोळी, आता हा सामासिक शब्द इथे आलेला आहे. पुरणपोळी म्हणजे 2 गोष्टी इथे जोडलेल्या आहेत, पुरण एक आणि पोळी एक, म्हणजेच हा सामासिक शब्द आहे. आणि सामासिक शब्दाचं लिंग ओळखताना काय करायचं असतं, जे शेवटचं जे शब्द आहे त्याला आपण तो, ती, ते हे प्रत्यय लावून त्याचं लिंग शोधायचं असतं. तर बघा आता पुरणपोळी आपण तिथे तो पोळी असं लावलं तर ते काय योग्य होईल का? नाही. ती पोळी म्हणजेच हे काय आहे? स्त्रीलिंगी शब्द आहे, म्हणजेच पहिलाच ऑप्शन आपला करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहता, पुढील शब्दाचे लिंग ओळखा आणि शब्द काय दिलाय? विदुषी. तर विदुषी हा शब्द कसा आहे? स्त्रीलिंगी आहे. विद्वान जो शब्द आहे तो पुल्लिंगी आहे आणि विद्वानच्या अपोज जे आहे ती विदुषी हा शब्द आहे आणि ती कसं आहे? स्त्रीलिंगी आहे, म्हणजेच पहिलंच ऑप्शन आपलं करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन पाहता, पुढील शब्दाचे स्त्रीलिंगी रूप सांगा. बोका हा शब्द पुल्लिंगी शब्द आहे बोका आणि आपल्याला ह्याचं स्त्रीलिंगी सांगायचे. तर बोकाचं स्त्रीलिंगी रूप आहे भाटी, म्हणजे 4 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन पहा, पुढील शब्दाचे पुल्लिंगी रूप लिहा. आता पुल्लिंगी रूप शोधायचे आपल्याला. इथे दिले आरशी हा स्त्रीलिंगी रूप आहे.
स्त्रीलिंगी आणि त्याचं पुल्लिंगी जर लिहिलं तर काय करेक्ट होईल, तर तो होईल आरसा. आरसा हा पुल्लिंगी आहे आणि आरशी ही स्त्रीलिंगी आहे. तर आता पुढचा क्वेश्चन पहा. खालील वाक्यातील ठळक अक्षरातील शब्दांच्या विभक्तीचा प्रकार शोधा. त्याने हे पुस्तक लिहिले. तर बघा इथे आपण विभक्ती जो चॅप्टर आहे किंवा विभक्ती हा टॉपिक आहे, तर विभक्तीवरचे इथे क्वेश्चन आपण घेतलेले आहेत. विभक्ती हे नाव लक्षात असू द्या आणि विभक्तीवरचे क्वेश्चन पण तुम्ही योग्य प्रकारे समजून घ्या. तर बघा त्याने हे पुस्तक लिहिले आणि बोल्ड केलेलं आहे त्याने या शब्दाला. तर आपल्याला काय सांगायचं इथे, त्याने या शब्दाला तृतीयेचा प्रत्यय लागला. बघा ने हा जो प्रत्यय आहे तो तृतीयेचा प्रत्यय आहे, म्हणजे 2 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. विभक्तीचा प्रकार शोधायचा सांगितलंय ना त्यांनी आपल्याला, आणि ने या प्रत्ययावरून आपल्याला कळतंय की ती तृतीया आहे, म्हणून आपलं 2 नंबर करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन पाहता. खालील वाक्यातील ठळक अक्षरातील शब्दांच्या विभक्तीचा प्रकार शोधा. आणि ठळक अक्षर कोणतं आहे, माझ्याहून. बघा इथून हे वाक्य तयार होतंय, माझ्याहून श्रेष्ठ माणसे जगात आहेत. तर यास इथं माझ्याहून याला हे बोल्ड केलं किंवा ठळक अक्षर हा माझ्याहून हा शब्द आहे. तर इथे हून कशाचा आहे, म्हणजे प्रत्यय कशाचे लागलेले आहेत इथे, तर ते लागलेले आहेत पंचमीचे. पंचमीचे प्रत्यय कोणते कोणते आहेत, ऊन, हून, हे जे प्रत्यय असतात ते पंचमीचे असतात. आणि यावरून आपल्याला याची विभक्ती कोणती आहे ते कळते. म्हणजे माझ्याहून इथे हून लागल्यामुळे याचं करेक्ट आन्सर आहे पंचमी. पुढचा क्वेश्चन पाहूया. तुम्हाला एक चार्ट मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये देईल विभक्तीचा. तो जर चार्ट तुम्ही पाठ केला तर इथे आपल्याला अशा प्रकारचे क्वेश्चन शोधायला अडचण येत नाही. म्हणजे प्रथमाला कोणत्या कोणत्या प्रत्यय लागतात किंवा द्वितीयेला कोणते, म्हणजे प्रथमेला प्रत्यय नसतात समजा, पण द्वितीयेला, तृतीयेला, चतुर्थी, पंचमी, षष्ठी यांचे जे प्रत्यय असतात तर ते आपले पाठ असणं गरजेचं आहे. तर बघा आता पुढचा क्वेश्चन आहे. खालील वाक्यातील ठळक अक्षरातील शब्दांच्या विभक्तीचा प्रकार शोधा. घरात कोण कोण माणसे राहतात. तर घरात या शब्दाला प्रत्यय लागलेला आहे आणि बोल्ड करून पण आपल्याला घरात हा शब्द दिलेला आहे. तर घरात त हा प्रत्यय लागलेला आहे. त, इ, आ हे प्रत्यय कशाचे आहेत, तर ते आहेत सप्तमीचे. म्हणजेच इथं उत्तर असणार आहे सप्तमी. म्हणजे 4 नंबरचा पर्याय आपला बरोबर असणार आहे. घरात या नामाला सप्तमीचा प्रत्यय लागलेला आहे. त, इ, अ हे सप्तमीचे प्रत्यय आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालील वाक्यातील ठळक अक्षरातील शब्दांच्या विभक्तीचा प्रकार शोधा. इंग्रजांची शिस्त वाखाणण्यासारखी होती. आणि इंग्रजांची हा जो शब्द आहे तो ठळक अक्षरात लिहिलेला आहे. तर इंग्रजांची इथे चीचा प्रत्यय लागलेला आहे आणि चीचं प्रत्यय कशाचे आहेत, तर हे षष्टीचं प्रत्यय आहेत. म्हणजे त्याचं उत्तर असणार आहे षष्टी. चाचीचे हे षष्टीचे प्रत्यय आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता. खालील वाक्यातील ठळक अक्षरातील शब्दांच्या विभक्तीचा प्रकार शोधा. मुलांनो, इथे नो याला ठळक अक्षर केलेला आहे किंवा बोल्ड केलेला आहे. ही वाक्य 10 मिनिटात लिहा. मुलांनो ही वाक्य 10 मिनिटात लिहा असं वाक्य दिलेलं आहे आणि ठळक अक्षराचा आपल्याला विभक्तीचा प्रत्यय शोधायचा आहे. तर बघा मुलांनो याच्यावरून काय बोध होतो आपल्याला, तर इथे संबोधन, म्हणजे ज्या नामाला हाक मारली जाते त्याला आपण काय म्हणतो, संबोधन म्हणतो. म्हणजेच इथं मुलांना हे जे नाम आहे त्याला हाक मारल्याचं रूप आपल्याला दिसून येते. म्हणजेच हे संबोधन विभक्ती असणार आहे. म्हणजे 4 नंबरचा पर्याय आपला करेक्ट असणार आहे. पुढचा क्वेश्चन पाहता. कोणत्या विभक्तीला प्रत्यय नसतात. तर कोणत्या विभक्तीला प्रत्यय नसतात, तर प्रथमा विभक्तीला प्रत्यय नसतात. मी आत्ता सांगितलं होतं प्रथमा विभक्तीला प्रत्यय लागू नसतात. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. तो औरंगाबादहून पुण्याला आला. आत्तावरच मी विभक्तीचे प्रत्यय सांगताना तुम्हाला एका विभक्तीचे प्रत्यय सांगितलेले आहेत, ऊन, हून. तर ते कोणतं ह्याचं उत्तर असणार आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. तर गुरुजी मुलांना शिकवतात या वाक्यातील अधोरेखित शब्दांची विभक्ती ओळखायची. तर ह्याच्यातलं वाक्यात एकच कर्म असेल आणि त्याला स, ला, ना, ते प्रत्यय असतील तर त्याची विभक्ती कोणती असती, तर त्याची विभक्ती असती द्वितीया. आणि ते ना हे प्रत्यय लागलेले मुलांना, म्हणून आपल्याला स, ला, ना हे ना लागल्यामुळे ही विभक्ती आपली द्वितीया झालेली आहे. पुढचा क्वेश्चन पाहूया आता आपण. मुले आंबा खातात या वाक्यातील अधोरेखित शब्दांची विभक्ती ओळखा. तर अधोरेखित शब्दांची विभक्ती कोणती आहे हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहेत. तर इथे बघा मुले हा शब्द अधोरेखित केलेला आहे, मुले, आणि ह्याची विभक्ती कोणती आहे ती कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुढचा क्वेश्चन पाहूया. उमेशने पेरू खाल्ला या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. तर बघा उमेशने काय केले, उमेशने
इथं अधोरेखित शब्द केला आहे उमेशने. इथं ने हे प्रत्यय लागलेला आहे, यावरून आपल्याला विभक्ती ओळखायचं आहे. तर बघा ने, ए, शी, ई, ही कशाचे प्रत्यय असतात, तर हे सगळे तृतीयेचे प्रत्यय असतात. ने, शी, ही हे तृतीयेचे प्रत्यय असल्यामुळे आपलं 2 नंबरचं उत्तर करेक्ट आहे. तृतीया ही त्याची विभक्ती आहे. अशा प्रकारे आपण इथे 25-26 क्वेश्चन मराठीचे घेतलेले आहेत आणि 3 टॉपिकवरचे हे वचन, विभक्ती आणि लिंग यावरचे हे क्वेश्चन आपण इथे कव्हर केलेले आहेत. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसंच बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट मिळत जाईल. आणि बघा मित्रांनो, अशा प्रकारे इतका इन डिटेलमध्ये अनालिसिस तुम्हाला यूट्यूबवर तरी कुठेही भेटणार नाही. जी आपण इथे एक सिरीज चालू केलेली आहे क्वेश्चन पेपरचं अनालिसिस किंवा क्वेश्चनचं अनालिसिस, पण इतकं डिटेलमध्ये आणि इतक्या सविस्तर इतक्या सगळ्या क्वेश्चनचं अनालिसिस तुम्हाला तरी फ्रीमध्ये कुठे भेटणार नाही, जे की आपण इथे फ्री ऑफ कॉस्ट घेत आहोत. आणि हे घेण्यामागचा एकच उद्देश आहे की ग्रामीण भागातल्या मुलांना आजही क्वेश्चन पेपर कसे अनालिसिस करायचे किंवा अनालिसिस केल्याचा फायदा काय आहे. बघा मित्रांनो, MPSCतल्या तर भरपूर अशा गोष्टी आहेत की जर ज्यांनी क्वेश्चन पेपर अनालिसिस जास्तीत जास्त केलेला आहे त्यांच्या पोस्ट निघलेल्या आहेत. आणि ही प्रकार जो आहे तो खूप आपल्याला लेट कळलेला असतो किंवा आपण एक्झाम तर देत राहतो, अभ्यास खूप करतो, खूप नॉलेज पण घेतो, पण क्वेश्चन पेपर अनालिसिस करायचं विसरून जातो किंवा क्वेश्चन पेपर अनालिसिस करत नाही आणि त्यामुळे आपल्याला खूप 0.25 0.50 पोस्ट हुकलेले असतात. त्यामुळे मी ही पोटतिडकीने तुम्हाला सांगत आहे की तुम्ही जास्तीत जास्त क्वेश्चन पेपर अनालिसिस केलं तर तुमचं बघा किती फास्ट आणि किती मार्काच्या लीडने तुम्हाला पोस्ट भेटणार आहे. म्हणून हे खूप महत्त्वाचे व्हिडिओ आहेत आणि तुमच्यासाठी तरी खूप बेटर आणि बेस्ट आहेत, कारण अशा प्रकारे तुम्हाला अभ्यास कुठेही भेटणार नाही, जे की तुम्हाला आपल्या चॅनलवर फ्री ऑफ कॉस्ट व्हिडिओ पाहायला भेटत आहेत. डिजिटल बोर्डवर नाही आहे किंवा वेगवेगळ्या भौतिक सुविधा नाही आहे. आपण जे काय दिले ते एक अगदी साध्या पद्धतीने दिलेलं आहे, पण नॉलेजच्या बाबतीत तुम्ही म्हणजे इथे तोड नसणार आहे. तर त्यामुळे तुम्ही याचा फायदा होता होईल तेवढं घ्या, तुमच्या फ्रेंडला देखील शेअर करा आणि कंटिन्यू पाहत राहा. जोपर्यंत वरती भेटत नाही तोपर्यंत सोडू नका. थँक्यू व्हेरी मच.